बघा मुलांनो, आज आपण या शैक्षणिक साहित्याविषयी माहिती समजून घेणार आहोत। हे शैक्षणिक साहित्य आहे अक्षर, शब्द, चित्र, सापशिडी। आता हा खेळ खेळण्यासाठी आपण हा लाल डायस आणि ह्या सोंगट्यांचा वापर करणार आहोत। हा खेळ कसा खेळायचा हे तुम्हाला मी आधी समजावून देते। बघा, आपण हा खेळ कसा खेळायचा हे आधी समजून घेऊया आणि नंतर तुम्ही खेळ खेळा। आता स्टार्टवरती ह्या दोन सोंगट्या ठेवलेल्या आहेत। समजा या डायसवर 5 हा अंक पडला तर आपण 5 घरी काय करायचे, पुढे जायचे। 1 2 3 4 5। 5 या घरामध्ये कोणतं अक्षर आहे? अ। तर अशी संबंधित असणारं चित्र आणि शब्द कुठे आहे ते आपण शोधायचं आहे आणि आपली सोंगटी त्या घरामध्ये न्यायची आहे। आता अशी संबंधित चित्र कुठं आहे? अननसाचं। मग आपली सोंगटी कुठे आहे? या चित्रावर येऊन थांबेल। समजा तुम्हाला 2च पडले, डायसवर 2 हे पडल्यानंतर तुम्ही 1 आणि 2, मग ह्या चित्रावर तुम्ही येणार आहात। तुमची सोंगटी या चित्रावर आल्यानंतर तुमची सोंगटी तुम्ही हलवायची नाही। अशाच पद्धतीने आपण या नागमोडी वळणाने हा खेळ खेळत जाणार आहोत। ज्यावेळेस तुमची सोंगटी न्यवर येईल, मग न्यसाठी असणारं शब्दचित्र कुठलं आहे? ज्ञानेश्वर। मग तुम्ही कुठे जाणार आहात? तुमची सोंगटी कुठे जाणार? ज्ञानेश्वरावर। मग जो मुलगा सर्वात आधी या घरापर्यंत पोहोचेल तो या खेळाचा काय असेल? विजेता असेल। समजलं तुम्हाला? मग आपण खेळ खेळूया। गणेशसाठी ही सोंगटी आणि जयेशसाठी ही सोंगटी। गणेश दर डायस टाक। किती आले? 2। 2 घरं पुढे जाते मी। 1 आणि 2। 1 2। चल गणेश डायस घे। किती आले? 6। बस 6 घरं आपण पुढे जाऊया। 1 2 3 4 5 6। किती आले? 1 2 3 4। गणेश घे। किती आले? 3। 1 2 3। जयेश घे। 2 1 2। गणेश किती पडले? 5। 1 2 3 4 5। कोणतं अक्षर आलं रे या घरात? क। मग क साठी कुठलं चित्र आहे इथं? कमळ। 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 किती आले? 6। 1 2 3 4 5 6। कोणतं अक्षर आलं? ई। ई। मग यासाठी कुठला चित्रशब्द आहे? ई साठी कोणता चित्रशब्द आहे इथं? इडलिंबू। बघा मुलांनो, हा खेळ आपण असाच पुढे चालू ठेवायचा आहे। जो मुलगा या ज्ञानेश्वर या घरामध्ये येईल तो मुलगा या खेळाचा काय असेल? विजेता असेल। तुम्हाला खेळ समजला?